शेतकरी मित्रांनो, उर्वरित 45% पीक विमा हा शेतकऱ्याला मिळणार आहे का नाही? तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण 45% पीक विम्याविषयी राज्यातील 34 जिल्हे जे काही शेतकरी पात्र राहणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती राहणार आहे। तर यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र राहू शकतात, कोणते कोणते जिल्हे राहू शकतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांना अग्रिम 25% पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता 2024चे नुकसानासाठी। पण शेतकरी मित्रांनो, तो पीक विमा शेतकऱ्यांना पुरेसा आहे का? व ज्या शेतकऱ्यांचे 45% पीक विम्याचे पात्र शेतकरी आहेत पण त्यांना 45% पीक विमा मिळणार का नाही? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरेचसे शेतकऱ्यांना आश्वासन दिले, पण त्यापैकी सध्या कोणकोणते पूर्ण झाले आहेत ते पहा। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना सांगितले होते की 25% अग्रिमसोबत उर्वरित 75% पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे। व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे उर्वरित 75% जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या हक्काचाच आहे। कारण की जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते 25% नसून 100% नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या घरात एक दाणाही सोयाबीनचा व कापसाचा कोणत्याच पिकाचा गेला नव्हता, कारण की शेतकऱ्यांना खूप सारे पाऊस पडल्याने त्यांचे पीक हे जमीनदोस्त झाले व त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी म्हणून शेतकऱ्यांनी जे काही 1 रुपया पीक विमा भरून मिळणे या योजनेद्वारे पीक विमा भरला होता, त्या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना 25% अग्रिम काही तालुक्यामध्ये म्हणजे काही जिल्ह्यामध्ये अधिसूचना व काही जिल्ह्यात म्हणजे वैयक्तिक क्लेम, उर्वरित जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेम अशा प्रकारचे जे काही ऑप्शन काढले होते सरकारने, त्याद्वारे आता 25% पीक विमा तर मिळणारच आहे त्यांना। हेक्टरी 12,500 पासून तर 32,500 पर्यंत। त्यामध्ये बागायती शेती असो, जिरायती शेती असो, फळबाग असो, अशा प्रकारचे 2-3 गट आहेत। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचं लक्ष जे आहे ते म्हणजे की 45% पीक विमा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही धीर सोडायचा नाही आहे। जे काही शेतकरी पात्र राहणार आहेत म्हणजे की ज्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई म्हणजे नुकसान दाखवताना जे काही नुकसान झाले शेतकऱ्यांचे 45% पीक विम्यासाठी पात्र शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमद्वारे पीक विम्यात आपले राजी करण्यात म्हणजे की पीक विम्यासाठी पात्र करण्यात येणार आहे व त्यानंतर तुम्हाला हे 45% बी पीक विमा मिळणार आहे असे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आले होते। पण आता शेतकरी मित्रांनो, अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये नेमका 25% पीक विम्याचा तर उल्लेख केलेला आहे, पण 45%चा अद्याप केला नाही। पुरवणी सादर केली असं सांगण्यात आलेलं आहे। पण सध्या शेतकरी मित्रांनो, विरोधी पक्ष सरकारला घेरत आहे। प्रत्येक प्रश्नाचा कर्जमाफी असो, नमो असो किंवा आपली लाडकी बहीण असो, प्रत्येक योजनेसाठी विरोधी पक्ष सरकारला घेरत आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्हाला 45% पीक विम्याचे बी जे काही पैसे असतील ते तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकतात। त्याचबरोबर राज्यातील 34 जिल्ह्यामधील वैयक्तिक क्लेम असो किंवा अधिसूचनावातले जिल्हे असो, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, धीर सोडू नका। अशाच प्रकारे नेहमीच आपल्या चॅनलवर महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते। त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।